सरकारी राशन की चोरी, सरकारी राशन को लूट कर बेचने की कोशिश नाकाम। 11 लाख से अधिक राशन, चावल और दाल के साथ लॉरी जब्त। सोसाइटी रजिस्टर का आदेश लेकर सामान बेचने की कोशिश। जिस आदेश का कोई मोल ही नहीं, वो आदेश दिखाकर जबरदस्ती बेचा जा रहा है सामान। राशन माफिया फूड जॉइंट डायरेक्टर की नोटिस का उड़ा रहे हैं मजाक। सस्पेंड करेंगे मगर अधिकारी करते कुछ नहीं। क्या प्रशासन करेगा इन पर सख्त कार्रवाई? तो आइए इन्हीं सवालों के साथ राशन माफिया एपिसोड 4। राशन माफिया की लूट मार पर हमने 3 एपिसोड दिखाए और किया था इनका खुलासा कि किस तरह गरीब परिवारों को लूटा जाता है। हमने कई राशन माफियाओं को बेनकाब किया है और बहुत से बाकी हैं। इन्हीं में से कुछ राशन माफिया को हमने फिर बेनकाब किया है। देखिए किस तरह फूड विभाग के आदेश के बाद भी फूड जॉइंट डायरेक्टर की चेतावनी नोटिस का मजाक बनाकर बेचा जा रहा है जबरदस्ती सामान। सिर्फ चावल दे रहे और उसके साथ क्या दे रहे हैं? क्या दे तो वो ये करते हैं, उन लोग लेते रहे, पब्लिक देते, नहीं लेते रहे तो छोड़ते हैं। ये रोज क्या दे रहे हैं? ये मसाला है, अगर लेते रहे तो लेते हैं, नहीं लेते तो क्या फोर्स नहीं है किसी। ये ममता गरम मसाला। हाँ। और नहीं, उसके साथ में वो ये रहता है धनिया रहता है। ये धनिया पैकेट। पैसे कितने ले रहे हैं ये सब देखो? पैसे अगर इसके साथ में लिएगा तो 70 लेते। ये सब चीज़ें बेचने की परमिशन है क्या? नहीं, वो बोला तो जबरदस्ती से नहीं तो, वो क्या तुम्हें जबरदस्ती नहीं देते? हाँ। लेकिन डिपार्टमेंट से, फूड डिपार्टमेंट से नहीं। ये सब बेचने की परमिशन है क्या? कहीं बेचते हैं? चुप, अगर दिए तो ये करते नहीं परमिशन किराने दुकान की परमिशन है, राशन दुकान की है? राशन दुकान। फिर ये किरानी सामान तुम्हें बेच रहे हैं, परमिशन किसकी परमिशन ले? फूड डिपार्टमेंट से, फूड ऑफिसर की, फूड इंस्पेक्टर की, किसकी परमिशन है? नहीं, किसकी भी नहीं ली। उनको मालूम है क्या वो बिजनेस में? नहीं मालूम, उनको राउंडिंग को नहीं आई फिलहाल, तो आएगा तो उनको मालूम होता। इससे पहले भी राउंडिंग हुई है? हाँ, तो ये सब चीजें बेच रहे हैं तुम्हें? तब नहीं था, तब नहीं दे रहे थे, अब भी ये करें। लेबर का होता है, फिर शॉप का भाड़ा निकलना, नेट का वगैरह निकलना, वो थोड़ा कर रहे हैं। ये हल्दी के पैकेट दे रहे हैं और ये दाल और चावल देकर कितने ले रहे हैं? 60 रुपये ले रहे हैं। मैसेज आता है 38 रुपये देना, सिर्फ दाल और चावल तुम्हें देना। जिसे फोर्स नहीं करे, जिसकी मर्जी वो ले सकता नहीं सर, नहीं हमें किसी फोर्स नहीं करे। फोर्स से करना अलग बात है, बेचने की चीजें पर परमिशन नहीं है। लोगों की डिमांड है थोड़ी देने का। तुम्हारा परमिशन है क्या डिपार्टमेंट से बेचना कर? परमिशन डिमांड है कर, मैं ये सप्लाई कर रही हूँ। तुम्हारा रेशन दुकान में ये सब चीजें बेचना कर परमिशन है क्या? वो तो मुनाफा है भी। कौन है मालिक? कौन है? जय दरगाह बसू पप्पा तो। अच्छा, मैं बोल रहे थे उनको 38 रुपये जो बोल रहे थे, बोलो जो 38 रुपये जो चावल और दाल लो। बस। ज्यादा मांगेगा तो फोन करो फूड ऑफिसर को, नहीं तो बोलो उनको, हमारे सामने आप बोल के जा रहे हैं। मैं दारू बारू ऐसा धमकी देते हैं तुम्हें, क्या बोलते हैं? अब नहीं रहे तो क्या करना? नहीं, घर को कोई सा लाग देने वाला नहीं है, कोपन वाला नहीं देता, कोपन वाला कौन सा घर तक नहीं लाग देता। अरे तुम्हें समझा, बोलो वोट नहीं दबा तो माल देने आता क्या? बोलो वोट दबाना तुम्हें, बोलो समझा, हम तुम्हें जरा समझा, बोलो सबको वोट दबा को तुम्हें नहीं दे रहे तो बोलो वो तो काफी देर में वोट दबाए बात तुम्हारे अनाज मालिक को बुलाओ। तो चप्पल से मारी के हमना नहीं तो वजह तो कहां तो नहीं गया तो चप्पल से मारी हमना जबरदस्ती से मांगते हैं अंदर जाके लेने। बीजापुर राशन शॉप नंबर 200 मुजौर मोहल्ला, यहाँ पर भी हम पहुँचे। तो यहाँ पर आप देख सकते हैं कि यहाँ पर दाल क्या क्या लिए? दाल, चावल, राया जीरा होता राया, ये जीरा और ये दाल। पैसे कितने लिए? 80 रुपये लिया। 40 रुपये उसके पैसे नहीं, अब तुम्हें दिन कितने? 80 रुपये। तुम्हें मैसेज आता है 38 रुपये देना कर को।
30-5 रुपये देना तुम्हें। ये 70 रुपये कीजिए। ये राया जीरा लेना चाहिए तुम्हें? देते ही लेना चाहिए, नहीं तो 38 रुपये दे को ये सामान दे तो नहीं देते, खाली लेना कहते हैं। पर नहीं दे रहे हैं क्या? हमें दाल राया जीरा देते हैं। दाल राया जीरा मसाला पैकेट क्या क्या रखें तो? वो टोटल ले तो 80 रुपये लेते, नहीं 70। लोग कैसा देते वैसा, नहीं तो 40-50 क्या ले सो हिसाब से पैसे देते। लोग क्या क्या किराना दुकान में क्या क्या मिलता है लेको देते हैं पैसे? नहीं, उनको क्या होना वो हिसाब से पैसे देते। क्या क्या है तुम्हारे पास, क्या होना कहने? अब मसाला राया जीरा दाल। कौन कौन सा मसाला है? ममता मसाला है, राया है, जीरा है, हल्दी है नहीं? ये तो सब है। ये रेशन दुकान नहीं है? हाँ। क्या किराना दुकान है? रेशन दुकान सर। रेशन दुकान। दुकान नंबर कितना है? ये 200। मालक कौन है? ये बस्सू कोपत करके अटैच है। बस्सू कोपत। तो तुम्हें हर महीना इतना लेते हैं? तो आपने देखा सरकारी फूड विभाग के नोटिस की उड़ा रहे हैं धज्जियां। अब मैं आपको बता दूं, कल रात इंडी तालुके के हंजगी ग्राम के एक खेत में गरीबों को दिए जाने वाले राशन के चावल की एक लॉरी को कर्नाटका रक्षणा वेदी के युवा सेना के अध्यक्ष बी राजू और कार्यकर्ताओं ने इस लॉरी को पकड़ा, जिसमें 11 लाख से अधिक चावल और दाल बरामद हुए हैं, जो राशन दुकानों के जरिए गरीबों को दिया जाता है। वो राशन महाराष्ट्र ले जाकर बेचने की कोशिश की जा रही थी। उसी राशन से भरी लॉरी को पकड़कर इंडी पुलिस थाने के पीएसआई को जानकारी दी गई, तो वो मौके पर पहुंचकर सामान समेत लॉरी को जब्त किया है और छानबीन की जा रही है कि सामान किन किन दुकानों से उठाया गया है। देखिए। गवर्नमेंट वाला अच्छी गवर्नमेंट ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ ಒಂದೊಂದೊಂದು ದೊಡ್ಡವನ್ರಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಕಾಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಕ್ಕೊಂಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೆದಂತ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರದು? ಎಷ್ಟು ಏನು ಗೊತ್ತಾಗಿಲ್ರಿ, ಗೊತ್ತಾಗ ಪಕ್ಕ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಂದಿನಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಅದರ ಹಲ್ಲಿನ ಕೊಡೋರಿ. ಇದು ಬ್ಯಾಳೆ ಅದು ಡೇಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಎಕ್ಸ್ಪೈರ್ಡ್ ಆಗೋ ಏನು ಬ್ಯಾಳೆ ಹೋಗೋದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಾಲ್ ಬ್ಯಾಳೆ ತೊಗರಿ ಬೇಳೆ ಇಲ್ಲಿ ಬಿದ್ದ ತೊಗರಿ ಬೇಳೆ ಬ್ಯಾಳೆ ಹೊಡಿಲಿ. ಅನ್ನ ಭಾಗ್ಯ ಸರಿ ಒಳಗವಣ ಮಾಲಿನ ನೋಡ್ತೀನಿ. अब सोचने वाली बात यह है कि ये सरकारी राशन जो गरीबों को दिया जाता है वो कैसे इन लुटेरों के पास जाता है, कौन करता है इनकी मदद, किसके सहयोग से चलता है ये धंधा, कौन करते हैं इनकी सुरक्षा? ऐसे बहुत से सवाल तो उठते हैं। क्या इसका जवाब पुलिस विभाग या प्रशासन दे पाएगा? हमने इन राशन माफियाओं के 3 एपिसोड में बताया कि किस तरह ये लोग किसी ना किसी बहाने गरीब जनता को लूटते हैं और इन गरीबों से खुद राशन दुकानदार चावल लेकर चावल
माफियाओं को ज़्यादा पैसे में बेच देते हैं और वो लोग राशन चावलों को महाराष्ट्र ले जाकर ज़्यादा मुनाफे में बेच देते हैं, जो कई सालों से चल रहा है, मगर इसे रोकने की कोशिश नहीं की जाती। हम तो जनता से जुड़े, जनता को लूटने वाले और सरकार को धोखा देने वालों पर उठाते रहेंगे सवाल। अब तक ना ही किसी और मीडिया ने इन राशन माफियाओं पर नहीं उठाई आवाज़, जबकि राशन माफिया जो गैर कानूनी तौर पर एक्स्ट्रा सामान देने के नाम पर और थंब स्कैन के नाम पर जबरन पैसे लूट रहे हैं। जब हमने इन राशन माफियाओं को बेनकाब किया और फूड अधिकारियों से सवाल किए, तो जब फूड अधिकारी कार्रवाई करते हुए इन राशन दुकानदारों को नोटिस जारी किया, जिसमें कहा गया था कि किसी भी तरह का सामान चावल और दाल के अलावा आप नहीं रख सकते, रखने और बेचने पर सख्त कार्रवाई की जाएगी और ना ही ये लोग थंब स्कैन के नाम पर पैसे ले सकते हैं। हमारी इस कोशिश से तो फूड जॉइंट डायरेक्टर ने तो नोटिस जारी की, उसके बावजूद ये लोग अन्य सामान रखकर राशन दुकान को किराना दुकान बना रहे हैं। हमारी कोशिश से तो अब कुछ राशन दुकानदार थंब स्कैन के 10 या 20 रुपए अब नहीं ले रहे हैं। ये एक कामयाबी इम्पैक्ट हमारी न्यूज़ का ही असर है, मगर सवाल यह है कि क्यों ये अधिकारी खामोश तमाशा देखते रहते हैं? क्या इन गैर कानूनी तौर पर कानून का उल्लंघन करने वालों पर कार्रवाई नहीं करते? क्या सिर्फ सस्पेंड करेंगे ही कहते रहेंगे या सच में अपनी जिम्मेदारियों को समझकर इन्हें निभाएंगे? और रही इन राशन माफियाओं की, तो इन लोगों ने फिर से सामान बेचने के लिए एक नया तरीका अपनाया है। वो तरीका है जहां पर सोसाइटी को रजिस्टर किया जाता है और उसमें सोसाइटी के तरफ से दिए जाने वाले एजेंडा होता है, उसी को देखकर संघ रजिस्टर किया जाता है। उस एजेंडे में लिखा जाता है कि हम ये काम करेंगे, हम ये सामान बेचेंगे। उसी बोले के मुताबिक सोसाइटी रजिस्टर तो की जाती है। इन राशन मालिकों को सोसाइटी असिस्टेंट रजिस्टर अधिकारी को अर्जी देकर अपने बोले में दर्ज ग्राहकों को अन्य सामान बेचने की अनुमति मांगी थी, जिस पर सोसाइटी रजिस्टर अधिकारी ने आदेश सामान बेचने का दिया है, जो इनके बोले के मुताबिक इन्हें दिया गया है। अब ये लोग जनता के पूछने पर आदेश दिखा रहे हैं। ये कह रहे हैं कि सरकार ने हमें अनुमति सामान बेचने की आदेश दिया है। तो मैं आपको बता दूं, ये लोग फिर से जनता को बेवकूफ़ बनाकर जनता को जबरन सामान बेच रहे हैं, जबकि सोसाइटी रजिस्टर से दी गई अनुमति मान्य नहीं रखती। अगर मान्य रखता है तो वो है फूड डिपार्टमेंट का आदेश, जिन्होंने राशन का लाइसेंस दिया है और उनके रूल्स अनुसार राशन सामान के सिवा अन्य सामान रखना गैर कानूनी है। यानी इन सोसाइटी के बोयला के शर्तों के हिसाब से नहीं चला जाएगा, बल्कि फूड विभाग के रूल्स अनुसार इन्हें चलना पड़ता है। और ज़रा ये भी देखिए, जिस सोसाइटी रजिस्टर के अधिकारी से इन्होंने अनुमति ली थी, जब हमारे रिपोर्टर खुर्शीद आलम ने इस अनुमति की मान्यता पर सवाल किया तो इन्होंने क्या कहा, देखिए। ಸರಿ ಸರ್ ಸರ್ ಹೇಳಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಈಗ ಆಯಾ ಗ್ರಾಹಕರ ಸಹಕಾರ ಸಂಘದೊಳಗೆ ಏನು ಬಾಯ್ಲಾದೊಳಗೆ ಏನು ಅವ್ರು ವ್ಯವಹಾರಗಳು ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿರ್ತೈತಿ, ಆ ವ್ಯವಹಾರಗಳು ಮಾಡೋಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ ಇರ್ತದೆ. ಅವರು ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿವಿಲ್ ಸಪ್ಲೈ ಪ್ರಾಧಿಕಾರದೊಳಗೆ ಏನು ಪ್ರಾಧಿಕಾರ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಆಹಾರ ಧಾನ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆದನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಅವರು ಡೈರೆಕ್ಷನ್ಸ್ ಅಂತಾರೆ. ಅವ್ರ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಡಾಗ, ಬಟ್ ನಮ್ಮದು ಸಂಘ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಾಕ ನಿತ್ಯೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇವ್ರಿಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ ನಾವು. ಆ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಂತ ಹೇಳಿದ್ದಾಗೈತಿ ಇದು. ಮತ್ತು ಇವರು ಸಹಾಯಕ ನಿರ್ದೇಶಕರು ಆಹಾರ ಇವರೇನ ಮೊನ್ನೆ ಆರ್ಡರ್ ಅವರೇ ಒಂದು 25/12 ಒಂದು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರು, ಏನು ಮಾರುತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಅದೇ ಅವ್ರ ಕಂಡೀಷನ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ಇಶ್ಯೂ ಮಾಡೋಕೆ ನ್ಯಾಯಬೆಲೆ ಅಂಗಡಿ ಅಂತೇಳಿ ನೀವು ತೊಗೊಂಡಿರಿ.
ನ್ಯಾಯಬೆಲೆ ಅಂಗಡಿ ಒಳಗೆ ಮತ್ತೊಂದು ವಸ್ತು ಮಾರಬಾರ್ದಂತ ಅವ್ರ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಪತ್ರದ ಕಂಡೀಷನ್ ಅದ. ನಾ ಸಹಕಾರ ಸಂಘದೊಳಗೆ ಏನು ನಾ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅವ್ರ ಮೂಲತಃ ಉದ್ದೇಶ ಏನಿದಾವೆ ಆ ಉದ್ದೇಶದ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೋದು. ಬಟ್ ಅದರೊಳಗೆ ಇದು ಒಂದು ಪ್ರಾಧಿಕಾರ, ಯಾವುದು ನಿತ್ಯೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಗಳು ಆಹಾರಧಾನ್ಯ ಒಂದು ಬರ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಕಂಡೀಷನ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಬೇರೆ ಅಂಗಡಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನಷ್ಟೇ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವ್ರು. ಬೇರೆ ಅಂಗಡಿ ಮಾಡಿ ಇದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಕಂಡೀಷನ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಬೇರೆ ಅಂಗಡಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನಷ್ಟೇ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವ್ರು. ಬೇರೆ ಅಂಗಡಿ ಮಾಡಿ ಬಟ್ ಇದಕ್ಕೆ ಉಳಿದ ದಿನನಿತ್ಯ ಇದ್ರ ಜೊತೆ ಏನು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ವ್ಯವಹಾರದೊಳಗೆ ಅದನ್ನು ಅದ್ರ ಒಂದು ಸಬ್ ಕ್ಲಾಸ್ ಜೊತೆಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾ ಹೇಳೋದು ಇದು ನಾವು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟದ್ದು ಬಾಯ್ಲಾ ಪ್ರಕಾರ ಈ ರೀತಿ ಅದ. ಬಾಯ್ಲಾ ಪ್ರಕಾರ 108 ಉದ್ದೇಶಗಳಿರ್ತಾವೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಈಗ ನಿತ್ಯೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಗಳು ಆಹಾರ ಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಅಥವಾ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕ ವಿತರಣೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡೋದು ಏನದೋ ಆ ಉದ್ದೇಶದ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡೋಕೆ ಹೇಳಿರ್ತೀವಿ. ಅದರೊಳಗೆ ಇದು ಒಂದು ಆಹಾರ ಧಾನ್ಯವನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡೋಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡಿರ್ತಾರೆ ಅವರು. ಅದನ್ನು ಅವ್ರು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಇದನ್ನು ಮಾಡೋ ಹೊತ್ತಿನಾಗ ಇದನ್ನು ಕ್ಲಬ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಹಾಕಿರ್ಬೋದು ಯಾರು ಪ್ರಾಧಿಕಾರದವ್ರು. ನಮ್ದು ಈ ರೀತಿ ಅದ. ಅದೇ ರೀ ಸರ್ ನಾ ಹೇಳೋದು ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಆರವರ ಮಾಡ್ಯಾರ 25ಕ್ಕೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಇದನ್ನ ಮತ್ತೆ ಮೊನ್ನೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿರಿ. ಅದು ನಾ ಹೇಳೋದು ನಮ್ಮ ಓಕೆ ನಾವು ತಿಳಿದ ನೀವು ಹೇಳಿದ್ರು ಅದ ನನ್ನ ಪಾಯಿಂಟ್ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ದೊಂದು ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಸೊಸೈಟಿ ಅದ. ನಿಮ್ಮ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಸೊಸೈಟಿ ಒಳಗೆ ಸುಮಾರಾಗಿ 7ರಿಂದ 8, 10, 18 ಉದ್ದೇಶಗಳು ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿರಿ. ಅದರೊಳಗೆ ಇದು ಒಂದು ಯಾವುದು ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿವಿಲ್ ಸಪ್ಲೈದು ಅವ್ರು ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಆ ಕಂಡೀಷನ್ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಅದನ್ನು. ಇನ್ನು ಉಳಿದದ್ದು ಮತ್ತೊಂದು ಈಗ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸಪ್ಲೈ ಅಂತ ಇರ್ತದೆ, ಆನಂತರ ಅಂಗನವಾಡಿಗಳ ಫುಡ್ ಸಪ್ಲೈ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಅವ್ರು ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಆ ಕಂಡೀಷನ್ಗೆ ಇವ್ರು ವಿಲ್ಫುಲ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ನಾವು ಬಾಯ್ಲಾ ಪ್ರಕಾರ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿರ್ತೇವೆ. ಲೈಸೆನ್ಸ್ ಏನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಆ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅದನ್ನು ಮಾಡೋ ಬಿಸ್ನೆಸ್ನವ್ರು. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸುಮಾರಾಗಿ 45ರಿಂದ 50 ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಸೊಸೈಟಿ ಅದ ನನ್ನ ಸಬ್ ಡಿವಿಷನ್ದಾಗ. ಎಲ್ಲರೂ ಆಹಾರ ಧಾನ್ಯ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಅಪ್ಲಿಕೇಬಲ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಇದು. ಯಾರು ಆಹಾರ ಧಾನ್ಯ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾರ ಅವರು ಆ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಆ ಕಂಡೀಷನ್ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. ಯಾರು ಆಹಾರ ಧಾನ್ಯ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾರ ಅವರು ಆ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಆ ಕಂಡೀಷನ್ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. ನಾ ಹೇಳೋದು 17ರಿಂದ 18 ಉದ್ದೇಶಗಳು ಇಟ್ಕೊಂಡು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಅದರೊಳಗೆ ಇದು ಒಂದು ಉದ್ದೇಶ, ಇನ್ನೂ 17 ಉದ್ದೇಶ ಅದಾವು. ಆ ಉದ್ದೇಶಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನವ್ರು ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಆ ಪ್ರಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು ಅದನ್ನು. ಇದಕ್ಕೆ ಈಗ ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿವಿಲ್ ಸಪ್ಲೈದವ್ರು ಏನು ಹೇಳಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನು ಅವ್ರು ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ಅದು ಬಿಟ್ಟದ್ದು. ನೋಡ್ರಿ, ಫಾರ್ ಯುವರ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನು, ನಾನು ಒಂದು ಅಂಗಡಿ ಮಾಲಕ್ ಇದ್ದೀನಿ. ನಾ ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕ್ತೀನಿ ಆ ಕಂಡೀಷನ್ ಪ್ರಕಾರ ನೀವು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಏಜೆನ್ಸಿ ತೊಗೋತೀನಿ, ಅವ ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕ್ತಾನೆ ಅದ್ರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾನು. ಹಂಗೆ ಸುಮಾರು 17ರಿಂದ 18 ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಸಂಘ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತೇವೆ. ಅದರೊಳಗೆ ಇದು ಒಂದು ಉದ್ದೇಶ. ಈ ಉದ್ದೇಶ ನಿತ್ಯೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಗಳು ವಿತರಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಎಸೆನ್ಷಿಯಲ್ ಕಮ್ಯುನಿಟೀಸ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ಪ್ರಾಧಿಕಾರದವರು ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿವಿಲ್ ಸಪ್ಲೈದವರು ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಆ ಕಂಡೀಷನ್ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವ್ರು ಅಷ್ಟೇ. ನಾ ಹೇಳೋದು ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿವಿಲ್ ಸಪ್ಲೈಗೆ ಅವ್ರ ಆರ್ಡರ್ ಫೈನಲ್ ಅಲ್ಲ. ಈಗ ಮತ್ತು ನೀವು ಅಂಗನವಾಡಿ ಅವ್ರದ್ದು ಇತ್ತಂದ್ರೆ ಅಂಗನವಾಡಿಯವ್ರು ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಆ ನಂತರ ಇವರು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸಪ್ಲೈ ಮಾಡೋದಿತ್ತಂದ್ರೆ ಹಾಸ್ಟೆಲ್ನವ್ರು ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಬಾಧ್ಯತೆ ಇರ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿರ್ತೀರಿ ನೀವು. ಆ ಪ್ರಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ನನಗೆ ಕೇಳಿದ್ದು, ನನಗೆ ಆದೇಶ ಅಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಟ್ರು ನನಗೆ. ನಮ್ಮದು ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಸೊಸೈಟಿ ಇದ್ದದ ಸಂಬಂಧ ಆಹಾರದಾನಿ ಒಂದೇ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಎಲ್ಲ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ಬಾಯ್ಲಾ ಪ್ರಕಾರ ಐತಪ್ಪ ನೀವು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ನಾನು ಡೈರೆಕ್ಷನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು. तो सुना आपने, जिस अधिकारी ने इन्हें अनुमति दी थी वो खुद हमारे कैमरे के सामने कह रहे हैं उनके आदेश की कोई वैल्यू नहीं। यानी वो खुद कह रहे हैं कोई भी सामान राशन दुकान में नहीं रख सकते और ना ही बेच सकते हैं। इन्हें फूड विभाग के रूल्स अनुसार चलना होगा, या तो राशन दुकान को बंद करके या हमारी अनुमति के हिसाब से किराना दुकान चला सकते हैं। तो समझ में आया आपको किस तरह से बेवकूफ़ बनाकर जनता से पैसे लूटने के नए नए तरीके ढूंढे जाते हैं ताकि आपको गुमराह करते रहे। मगर हम करते रहेंगे, ऐसे लोगों को बेनकाब और सच आपके सामने लाते रहेंगे। और हम तो यही कहेंगे कि इन
राशन माफियाओं की जबरदस्ती का शिकार ना बने, बल्कि आप भी इनके खिलाफ आवाज उठाइए और इनके खिलाफ डीसी से कंप्लेंट भी कर सकते हैं ताकि इन पर कानूनी कार्रवाई की जाए। डीसी एसबी शेट्टन्नवर और सिटी एमएलए बसनगौड़ा पाटिल और जिला इंचार्ज मिनिस्टर एमसी मनगोली जी, देखिए किस तरह राशन के नाम पर जनता को लूटा जा रहा है और आपके अधिकारी सिर्फ सस्पेंड करेंगे ही कहते रहते हैं, मगर करते कुछ नहीं। देखिए क्या आप इन अधिकारियों और राशन माफियाओं के खिलाफ कोई ठोस कदम उठाएंगे, देखना बाकी है। हम तो जनता और उन हजारों सोशल ग्रुप और संगठनों से कहेंगे, आपका भी फर्ज बनता है इन राशन माफियाओं पर आवाज उठाइए और गरीब जनता को इन लुटेरों से बचाइए। हम तो अपना फर्ज निभाते रहेंगे और ऐसे माफियाओं को बेनकाब करते रहेंगे। आगे देखिए और ऐसे राशन माफियाओं को हम करेंगे बेनकाब।